संयुक्त महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। तम्मनगौडा रवी पाटील यांचा शेगाव गटात आभार दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद, कार्यकर्त्यांनी केले जल्लोषात स्वागत। कार्यकर्त्यांचा रवी पाटील यांना आमदार करण्याचा निर्णय। लोकसभा निवडणुकीमध्ये जत विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला मताधिक्य मिळाले, त्यामुळे जत विधानसभा निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवी पाटील यांनी तालुका दौरा सुरू केलाय। शेगाव जिल्हा परिषद गटामधील त्यांच्या दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद मिळाला। तम्मनगौडा रवी पाटील यांनी शेगाव गटात गावनिहाय भाजपाच्या कार्यकर्त्यांना भेटून त्यांचे आभार मानले व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यामध्ये बिरनाड, बागेवाडी, कोसारी, गुडवंची, बेवनूर, प्रतापूर, कुंभारी, शेगाव, कासलिंगवाडी, बागलवाडी, सिंगनहडी, वाडेखिंडी, नवाडवाडी इत्यादी गावांचा दौरा केला। यावेळी शिवसेनेचे विधानसभा प्रमुख निवृत्ती शिंदे सरकार, जतचे माजी नगरसेवक टिमूभाई एडके, सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष बसवराज पाटील एकुंडीकर, भाजपा युवा मोर्चाचे सदस्य प्रदीप जाधव, अतुल भोसले, शिवानंद मुचंडी, प्राध्यापक कृष्णा कोंडीकिरे, मारुती सरगर, युवा नेते सचिन निकम, विद्यार्थी परिषदेचे तालुका अध्यक्ष विशाल महारनूर, बिरनाडचे माजी उपसरपंच राजाराम बंडगर, ग्रामपंचायत सदस्य तानाजी जानकर, युवा नेते रोहित सोनुरे, सुभाष खांडेकर, बागेवाडीचे सरपंच करण शेंडगे, माजी सरपंच नानासो एवढे, कुमारीचे माजी सरपंच राजाराम जावीर, माजी माणिक जाधव, विश्वजित सूर्यवंशी, कोसारीचे ज्येष्ठ तानाजी चव्हाण, विष्णू कुंभार, गुडवंचीचे उपसरपंच विष्णू साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य उमेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित कोळेकर, बळवंत शिंदे, मोहन देशमुख, प्रतापूरचे उपसरपंच बाळासाहेब खांडेकर, युवा नेते गणेश खांडेकर, शेगावचे उपसरपंच सचिन बोराडे, सोसायटी संचालक चंद्रकांत नाईक, बबलू शिंदे, सचिन निकम, कासलिंगवाडीचे युवक नेते शरद हिप्परकर, उपसरपंच विकास मोठेकर, बागलवाडीचे सरपंच शहाजी खिल्लारे, उपसरपंच दत्तात्रय चव्हाण, युवक नेते बाबूराव बागल, वाडेखिंडीचे माजी सरपंच भाऊसो आप्पा शिंदे, युवक नेते अतुल गुजले, युवराज आलदर, शिंगणहळडीचे सरपंच नाथाजी हिप्परकर, उपसरपंच विश्वजित हिप्परकर, अमजद मुजावर, उत्तम हिप्परकर, नवाडवाडीचे माजी सरपंच श्रीमंत सूर्यवंशी, सरपंच अमोल शेटे, उपसरपंच लहू सूर्यवंशी, माजी पीएसआय महादेव सूर्यवंशी उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an